नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहे। वन विभागाची एक मोठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचा सध्या आकृतीबंध तयार झाला असून यामध्ये कोणकोणते पद असणार, ह्याची शैक्षणिक पात्रता काय असणार, वयोमर्यादा काय असणार, अभ्यासक्रम काय असणार, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगणार आहे। फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्र, फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड म्हणजे महाराष्ट्राचं जे विभाग आहेत, वन विभाग, त्याच्यामध्ये जे महामंडळ आहेत हे फॉरेस्टचं, याची ही जाहिरात आहे विद्यार्थी मित्र। तर याच्यामध्ये 1351 पदाचा सुधारित आकृतीबंध शासनाची मान्यता देण्यात येत असलेल्या विविध संवर्गाचा तपशील खाली देण्यात आला आहे। विद्यार्थी मित्र, हा विभाग आणि जी आपली वनसेवक वनरक्षक पदाची जाहिरात आहे त्याचा विभागामध्ये काय फरक असणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहेत। यामध्ये आता सध्या कोणकोणते पद आहेत, या पदाची शैक्षणिक पात्रता काय असणार, हे मंजूर पदे किती आहेत ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहेत। तर शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा। तर विद्यार्थी मित्र, यामध्ये व्यवस्थापन संचालक, मुख्य व्यवस्थापन, महाव्यवस्थापन हे गट ब चे पद आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्र, यामध्ये कनिष्ठ अभियंता हे पद आहेत। त्यानंतर लेखापाल, वनपाल, त्यानंतर वाहन चालक, वनरक्षकसुद्धा यामध्ये पद आहे विद्यार्थी मित्र। आणि त्यानंतर इतरही काही टेक्निशियनचे पद आहेत। त्यानंतर गट ड शिपाई, नाईक, स्वच्छक, सहाय्यक, चौकीदार याचेसुद्धा विद्यार्थी मित्र पद आहेत। त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आहेत। यामध्ये विशेष सांगितलं तर 350 म्हणजे वनरक्षकाचं जे पद आहे त्यामध्ये 598 पद आहेत। तर त्यापैकी 485 म्हणजे जवळजवळ यामध्ये 400 ते 450 पदाची जाहिरात येणं अपेक्षित आहे वनरक्षकाची। त्यानंतर ड्रायव्हरचं सुद्धा यामध्ये पद आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 90 ते 100 पदे ड्रायव्हरची असू शकतात। त्यानंतर वनपालाची जवळजवळ 300 ते 350 पदं, अत्यंत महत्त्वाचं ग्रॅज्युएशन लेवलचं हे पद असतं, मोठं पद आहे विद्यार्थी मित्र। तर अशा प्रकारे ही पदाची जाहिरात येणार आहेत। त्यानंतर जे इतर पद आहे, गट डचं जे शिपाई पद, ज्यामध्ये स्वच्छक, नाईक, सहाय्यक, चौकीदार, तर जवळजवळ 178 ते म्हणजे 150 पदं, 100पेक्षा जास्त पदाची ही जाहिरात येण्याची आकृतीबंध तयार झाला असून याच्यामध्ये काही सुधारणा पण होऊ शकते आणि थोड्याच दिवसामध्ये विद्यार्थी मित्र याची जाहिरात 100% येणार आहेत। म्हणजे जवळजवळ हे 1,500 पदे आणि जे आपले वन विभागाचे जे 14 ते 15,000 पदे आहे, असे एकूण जरी म्हणले तर 16 ते 17,000 पदाच्या जाहिराती पुढील काळामध्ये 100% या प्रसिद्ध होणार आहे। विद्यार्थी मित्र, वन विभागातील हे जे महामंडळ आहेत म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड, तर विद्यार्थी मित्र यांचं काम असतं की जे वन विभागाचे जे राखीव क्षेत्र आहेत, जिथं शासनाचे नाही का झाडे वगैरे लावलेले असतात, वन विभागाचं फॉरेस्टचं जे क्षेत्र असतं, तर विद्यार्थी मित्र त्याचं संवर्धन करणे, त्याची निगा राखणे, त्याची काळजी घेणे, वृक्षतोड थांबवणे याच्याशी संबंधित हा विभाग हे म्हणजे हे महामंडळ काम करतं। तर विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये सुद्धा वनसेवकाचं, शिपाईची इतर पदे आहेत। तर विद्यार्थी मित्र, या अंतर्गत सुद्धा भरती केली जाते आणि हे निमसरकारी आहेत, म्हणजे जसं आपलं ST महामंडळ आहेत त्याप्रमाणे हे महामंडळ आहे विद्यार्थी मित्र। तसंच विद्यार्थी मित्र, आपली जी वनसेवक वनरक्षक जे ते विभाग आहेत ते वेगळा विभाग विद्यार्थी मित्र, ते डायरेक्ट महाराष्ट्राच्या म्हणजे अतिरेखेखाली काम करतं, महाराष्ट्राच्या देखरेखीखाली ते डायरेक्ट काम करतं आणि महामंडळांतर्गत काम करतं। तर असा यामध्ये फरक आहे विद्यार्थी मित्र। याची आणि त्याची एकत्रित जरी म्हणलं तरी साधारणतः तरी भविष्य काळामध्ये म्हणजे पुढील काही दिवसामध्ये 14 ते 15,000 पदाची 100% विद्यार्थी मित्र भरती निघणार आहेत। त्यामुळे तुम्ही चांगली तयारी करा विद्यार्थी मित्र। आणि विद्यार्थी मित्र, या पुढील ज्या भरती आहे यासाठी मी तुमच्यासाठी एक GK GS आणि मराठी व्याकरणाची वरदान PDF आणली आहेत। या PDF मध्ये 1,500 ते 2,000 प्रश्नाचा समावेश आहे विद्यार्थी मित्र। ही PDF मी वनसेवक वनरक्षक आणि जे वन विभागाचे जे इतर पद आहेत त्याच्याशी संबंधित बनवलेली आहेत। यामध्ये विद्यार्थी मित्र IBPS आणि TCS कंपन्याच्या जो पॅटर्न आहेत परीक्षा घेण्याचा, त्यावर मी सगळी या PDF ची रचना केली आहेत। तर विद्यार्थी मित्र, यामध्ये इतिहास, भूगोल आणि जेवढे पण GK GSचे प्रश्न आहे तसंच चालू घडामोडी याचा सगळ्यांचा मी समावेश केला असून याची किंमत फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्र 30 रुपये ठेवण्यात आले आहेत। ही PDF आत्ताच घेऊन टाका। आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही PDF घेतली।
ही पी डी एफ घेण्याचा फायदा म्हणजे विद्यार्थी मित्र, या पी डी एफमध्ये 1,500 ते 2,000 प्रश्न तुम्हाला देण्यात आले आहेत. जवळजवळ 300 ते 350 पेजेस असलेली ही पी डी एफ आहेत. आणि पी डी एफ घेणाऱ्याला जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत मी दर प्रत्येक महिन्याच्या तुम्हाला चालू घडामोडीच्या अपडेट्स पाठवत राहणार, तसेच इतरही महत्त्वाच्या नोट्स पाठवत राहणार. त्यामुळं आत्ताच ही पी डी एफ घेऊन टाका, तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहेत. तुम्हाला मी वेळोवेळी इतरही मटेरियल देत राहणार आहेत. त्यामुळं किंमत फक्त आणि फक्त 30 रुपये आहे. विद्यार्थी मित्र, आत्ताच ही पी डी एफ घेऊन टाका. ज्यांना ही पी डी एफ घ्यायची त्यांनी लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा विद्यार्थी मित्र, टेलिग्राम चॅनल लिंक दिले आहेत, किंवा हा जो नंबर दिसतो विद्यार्थी मित्र, या नंबरवर मला मेसेज टाका, व्हॉट्सअप करा, लगेच मी तुम्हाला विद्यार्थी मित्र ही पी डी एफ पाठवेल. तर आत्ताच विद्यार्थी मित्र पी डी एफ घेऊन टाका. 30 रुपये म्हणजे काहीच नाही. आत्तापर्यंत 100 ते 200 विद्यार्थ्यांनी पी डी एफ घेतली. सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होत आहेत. यामध्ये मी इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर राज्यघटना, चालू घडामोडी, तसंच वन विभागाशी संबंधित जे पण प्रश्न असतात त्या सगळ्यांचा समावेश केला असून याची मी पूर्ण रचना ही TCS कंपनीच्या जो पॅटर्न आहे त्याच्यावर तयार केली आहे. त्यामुळे तुम्हाला 1000 ते 1,500% 100% फायदा होणार आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच विद्यार्थी मित्र ही पी डी एफ घेऊन टाका. तर विद्यार्थी मित्र, पी डी एफ घेणाऱ्यासाठी खूप मोठे फायदे असे असणार आहेत की भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीचे मी अपडेटही देत राहणार तुम्हाला. तसंच कोणत्या जाहिरातीसाठी कोणती तयारी करायची, तुमच्या मनातल्या अडचणी असतील ते पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात त्यावर. त्यामुळे आत्ताच पी डी एफ घेऊन टाका. 30 रुपयामध्ये लगेच मेसेज करा विद्यार्थी मित्र.